हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 4 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स पार्ट 8. आजचा आपले टॉपिक आहे जिनोमिक्स, ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट अँड DNA फिंगरप्रिंटिंग. फर्स्ट जिनोमिक्स. फर्स्ट आपण टर्म जिनोम बघूयात. सायंटिस्ट H. Winkler in 1920 given the term genome. Genome is total genetic constitution ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमचं टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच कंप्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, दॅट इज DNA. DNAची कंप्लीट कॉपी म्हणजे तो त्या ऑर्गॅनिझमचा जिनोम असेल, और वन कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोम, हे असणार आहे जिनोम. देन जिनोमिक्स. TH. Roderick in 1986 given the term genomics. Genomics means स्टडी ऑफ जिनोम्स. ओके, जिनोमिक्स म्हणजे काय तर जिनोमचा स्टडी थ्रू ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ जीन्स विथ देअर फंक्शन्स. म्हणजे जे काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्याचं ॲनालिसिस करणं, सिक्वेन्सिंग त्याचं जे आहे त्याचं स्टडी करणं, प्लस मॅपिंग ऑफ जीन्स विथ देअर फंक्शन्स म्हणजे जीन्सचं मॅपिंग आणि त्याचे फंक्शन. आता जीन मॅपिंग म्हणजे काय तर जीन मॅपिंग ही एक मेथड आहे. ओके, ह्यामध्ये काय असतं तर प्रत्येक जीनचं जे काही लोकेशन आहे ते म्हणजे क्रोमोझोमवर असणारं जे काही लोकेशन आहे ते आयडेंटिफाय केलं जातं, प्लस जीनमधलं डिस्टन्स तिथं आयडेंटिफाय केलं जातं आणि यालाच जीन मॅपिंग असं म्हणतात. ओके, म्हणजे प्लस जीन मॅपिंग आणि फंक्शन्स ऑफ जीन्स ह्या सगळ्याचा स्टडी असणार आहे जिनोमिक्समध्ये. आता ह्युमनचा स्टडी केला गेलाच, प्लस त्यासोबत सिक्वेन्सिंग ऑफ ईस्ट, ड्रॉसोफिला अँड माऊस वॉज डन इन ऑर्डर टू कम्पेअर द स्टडीज बिटवीन ह्युमन अँड अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्युमन बिईंगचं जिनोमिक आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझमचं जिनोमिक यांचं कम्पॅरिझन करण्यासाठी बाकीच्या ऑर्गॅनिझमच्या जिनोमिक्सचं स्टडी करण्यात आला, म्हणजे जिनोमचा स्टडी करण्यात आला. ओके, जिनोमिक्स स्टडी क्लासिफाईड इन स्ट्रक्चरल जिनोमिक्स अँड फंक्शनल जिनोमिक्स. स्ट्रक्चरल जिनोमिक्स मीन्स इट इन्व्हॉल्व्स मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस ऑफ जिनोम. जिनोमचं मॅपिंग करणं, सिक्वेन्सिंग करणं आणि ॲनालिसिस करणं. फंक्शनल ॲनालिसिसमध्ये काय असेल, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन सिक्वेन्सेस अँड देअर एक्सप्रेशन इन ऑर्गॅनिझम. म्हणजे जे काही जीन सिक्वेन्सेस आहेत त्यांचं फंक्शन प्लस त्यांचं एक्सप्रेशन याचा स्टडी फंक्शनल जिनोमिकमध्ये केला जातो. स्ट्रक्चरल जिनोमिकमध्ये फक्त त्यांचं मॅपिंग, सिक्वेन्सिंग आणि ॲनालिसिस केलं जातं, पण ते जे काही जीन आहेत त्यांचं फंक्शन आणि एक्सप्रेशन हे फंक्शनल जिनोमिकमध्ये केलं जातं. नो ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स. Genomics is used in agriculture to develop transgenic crops having more desirable characters. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जिनोमिक्सचा जो यूज आहे टू डेव्हलप ट्रान्सजेनिक क्रॉप म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. आता हे कशासाठी, टू गेट डिझायरेबल कॅरेक्टर्स. आता डिझायरेबल कॅरेक्टर्स म्हणजे काय तर समजा एखादं प्लांट आहे ज्याचं क्रॉप यील्ड कॅपॅसिटी खूप चांगली आहे, म्हणजे त्याला भरपूर फ्रुट्स येतात, पण त्याच्याकडे पेस्ट रेझिस्टन्सी नाही आहे, म्हणजे लगेचच त्याच्यावर पेस्टचं जे काय अटॅक आहे तो होतो किंवा त्याला तो रेझिस्टन्स असणार नाही आहे. ओके, मग जरी क्रॉप यील्ड कॅपॅसिटी जास्त असेल म्हणजे त्याचं फ्रुट्स जास्त जरी असतील तरी पेस्ट रेझिस्टन्स कॅपॅसिटी असणार नाही आहे. त्यामुळे काय होईल, जे काय नेट प्रॉफिट आहे ते कमी होईल. जर अशा प्लांटमध्ये जर पेस्ट रेझिस्टन्सचा जीन इंट्रोड्यूस केला तर ते प्लांट काय होईल, मॉडिफाय होणार. ओके, म्हणजे जे काही डिझायरेबल कॅरेक्टर्स आहेत ते मिळतील. म्हणजे एक तर त्याची फ्रूटची कॅपॅसिटी जी आहे म्हणजे क्रॉप यील्ड कॅपॅसिटी ती पण हाय राहील, प्लस तो पेस्ट रेझिस्टन्स होईल आणि त्यामुळे काय होईल, हे दोन्ही डिझायरेबल कॅरेक्टर एका सिंगल प्लांटमध्ये मिळतील आणि यालाच ट्रान्सजेनिक क्रॉप असं म्हटलं जातं. आणि हे कशामुळे शक्य आहे, जिनोमिक्समुळं. देन देर आर जेनेटिक मार्कर्स डेव्हलप इन जिनोमिक्स which have application in forensic analysis. The forensic analysis, forensic department कशासाठी असतं, टू इन्व्हेस्टिगेट द क्राइम्स. आता इथं जेनेटिक मार्कर्स आर डेव्हलप इन जिनोमिक्स. जेनेटिक मार्कर्स म्हणजे काय तर हे जीन असतात किंवा DNAचा एक सिक्वेन्स असतो. ओके,
विथ नोन लोकेशन ऑन क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोमवर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे हे माहीत असलेला जीन किंवा DNA सिक्वेन्स म्हणजेच असणार आहे जेनेटिक मार्कर अँड विच आर यूज टू आयडेंटिफाय द इंडिव्हिज्युअल्स ऑर स्पेसिस. एखाद्या इंडिव्हिज्युअल किंवा स्पेसिस आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या जेनेटिक मार्करचा काय होतो यूज होतो आणि हे फॉरेन्सिक अनालिसिसमध्ये. देन जिनोमिक कॅन लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन इन मायक्रोब्स टू प्रोड्यूस एन्झाईम, थेरापिटिक प्रोटीन अँड बायोफ्युएल्स. म्हणजे जिनोमिकमध्ये एखादा न्यू जीन जो आहे तो मायक्रोब्समध्ये इंट्रोड्यूस केला जातो आणि यामुळे जे एन्झाईम्स हवे ते एन्झाईम्स प्रोड्यूस करता येऊ शकतात, प्लस थेरापिटिक प्रोटीन जे ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात आणि बायोफ्युल हे सुद्धा प्रोड्यूस करता येतं. नेक्स्ट, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट initiated in 1990 and completed in 2003 under International Administration of Human Genome Organization, and it is coordinated by US Department of Energy and National Institute of Health. The main aims of projects are mapping the entire human genome at level of nucleotide sequence. पूर्ण ह्युमन जिनोम त्याचं मॅपिंग करणं, ओके, ॲट लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड, जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे ती स्टोअर करणं फ्रॉम द प्रोजेक्ट इन डेटाबेस. ओके. टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर ॲनालिसिस ऑफ डेटा, जे काय डेटा कलेक्ट झालेला आहे त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी टूल्स अँड टेक्निक डेव्हलप करणं. देन ट्रान्सफर ऑफ रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू प्रायव्हेट सेक्टर्स लाईक इंडस्ट्रीज. म्हणजे जो काय हा डेटा आहे तो कलेक्ट केल्यानंतर त्याचा ॲनालिसिस करण्यासाठी काही टूल्स अँड टेक्निक जे काय डेव्हलप केलेले आहेत, तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट सेक्टरला ट्रान्सफर करणं, फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीजना. देन टेकिंग केअर ऑफ लिगल, एथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराईज फ्रॉम प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमुळं काही लिगल इश्यू असू शकतात, काही इथिकल इश्यू असू शकतात किंवा सोशल इश्यू असू शकतात. ह्या सगळ्यांना कंट्रोल करणं हे सगळे मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा एम्स आहेत ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट क्लोजली असोसिएटेड विथ बायोइन्फॉर्मेटिक्स. आता टर्म बायोइन्फॉर्मेटिक्स म्हणजेच कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ बायोलॉजिकल डेटा. जे काय बायोलॉजिकल डेटा आता आहे म्हणजे कलेक्ट केला जातो, कलेक्ट करून त्याचं ॲनालिसिस करणं हे असणार आहे बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये. म्हणजे प्रत्येक टर्मचा मिनिंग मी इथं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे, तो समजून घ्या. म्हणजे ह्या ज्या काही टर्म आहेत किंवा आजचा टॉपिक आहे तो तुम्हाला फारसा डिफिकल्ट वाटणार नाही. बायो इन्फॉर्मेटिक्स म्हणजे बायो इन IT असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की जी काय बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करणं, त्याचं ॲनालिसिस करणं म्हणजेच कशात असणार आहे बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये. विल अ मेजर इम्पॅक्ट इन मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड लाईफ सायन्सेस. ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा जो काही इम्पॅक्ट आहे तो मेडिसिनमध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणि लाईफ सायन्समध्ये होणार आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट प्रोव्हाइड complete and accurate sequence of 3 billion DNA base pairs that make up human genome. हे काय 3 बिलियन DNA बेस पेअर्स आहेत आणि हे काय करतात तर ह्युमन जिनोम जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हे जे काय ॲक्युरेट सिक्वेन्स आहे तो किती 3 बिलियन DNA बेस पेअर्स. अबाउट 33,000 genes have been estimated to be present in humans. Project was also aimed to sequence genome of bacteria E. coli, Saccharomyces cerevisiae, yeast, Drosophila, plants like rice and Arabidopsis, mus musculus that is mouse. म्हणजे यांचे सुद्धा जिनोम जे आहेत ते सुद्धा त्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे त्यांचे सुद्धा जिनोमिक्स म्हणजे जिनोमचा स्टडी करण्यात आलेला आहे. देन कॉम्प्लेक्सिटी मे lie not in number of genes but how we use them. म्हणजे जे काही कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय, एखाद्या ऑर्गॅनिझमची जी काही कॉम्प्लेक्सिटी आहे ती नंबर ऑफ जीनवर डिपेंड नाही आहे, पण त्या जीनचा ॲक्च्युली यूज कसा होतो यावर त्या ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी आहे. हा सेंटेन्सचा अर्थ आहे तो तुम्हाला नेक्स्ट चार्टमध्ये समजून येईल. ह्युमन बीइंग possess many of genes same as flies, roundworms and mice. Such studies will lead together to greater
ग्रेटर अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन इव्होल्युशन. आणि ह्या सगळ्याचा स्टडी हा ह्युमन इव्होल्युशनसाठी उपयोगी आहे. जसं या लास्ट सेंटेन्स आपण म्हटलं की जी काय एखाद्या ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी ह्या त्याच्या नंबर ऑफ जीन्सवर हे डिपेंड असणार नाही. फॉर एक्झाम्पल इथं बघूयात आपण की ह्युमनमध्ये क्रोमोझोमवर आपल्याला माहितीच आहे एस्टिमेटेड जीन जे आहे ते 33,000 आहेत, म्हणजेच किती असणार आहेत. परत एस्टिमेटेड साईज बेस पेअर किती आहे 3 बिलियन आहे. ओके, पण हेच खाली जर बघितलं आपण माऊसमध्ये 2.9 आहे, पण फ्रूट फ्लायमध्ये 165 मिलियन आहे. ते फ्रूट फ्लाय ड्रॉसोफिलामध्ये 165 मिलियन आहे, पण त्याच्यापेक्षा ह्युमन बिंग जास्त कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे इथं इतकंच आहे की ह्या चार्टवरून आपण एवढंच म्हणू शकतो की जी काही कॉम्प्लेक्सिटी आहे जीनची तर ती ऑर्गॅनिझमची ती नंबर ऑफ जीनवर डिपेंड नाही आहे. ओके, तर ते जीन एक्झॅक्टली कसे फंक्शन करतात यावर डिपेंड आहे. नाउ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट DNA fingerprinting. Every individual has its unique genetic makeup which may call its fingerprint. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे एक युनिक जेनेटिक मेकअप असतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं, इट्स फिंगरप्रिंट. द टेक्निक डेव्हलप टू आयडेंटिफाय अ पर्सन विथ हेल्प ऑफ DNA restriction analysis is known as DNA profiling or DNA fingerprinting. This technique is given by Dr. Alex Jeffries in 1984. This technique based on identification of nucleotide sequence present in DNA which are about 99.9% same in all persons. सगळ्या पर्सनमध्ये 99.9% जे काही न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे तो सेम असतो, बट सम शॉर्ट सिक्वेन्सेस डिफर. एव्हरी पर्सन शोज अनयुज्युअल सिक्वेन्सेस 20 to 100 बेस पेअर्स रिपीटेड सेव्हरल टाइम्स. म्हणजे प्रत्येक आता सगळ्या पर्सनमध्ये 99.9% हा सिक्वेन्स सेम असणार आहे, पण 20 to 100 बेस पेअर्स हे अनयुज्युअल सिक्वेन्स जे आहेत ते प्रत्येक पर्सनकडे वेगवेगळे असणार आहेत आणि त्या रिपीटेड सेव्हरल टाइम्स आणि रिपीट होत असतात ते. अँड दे टर्म एज व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स VNTR and length of which is each individual is different and it is key factor in DNA profiling. हा DNA profiling मध्ये की फॅक्टर असतो. परत एकदा सांगते, नीट समजून घ्या की प्रत्येक सगळ्या पर्सनचे जे काही सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स हा 99.9% सेम असतो, पण अबाउट 20 to 100 बेस पेअर जे आहेत ते प्रत्येक पर्सनमध्ये वेगळे असतात आणि ते रिपीट होत असतात. ओके, आणि हे रिपीट होत असतात त्याची लेंथ जी आहे तर काही पर्सनमध्ये त्याची लेंथ इतकी असेल, काही पर्सनमध्ये इतकी असेल, काही पर्सनमध्ये इतकी असेल. हे चेंज असणार आहे प्रत्येक पर्सन वाईज. ओके, अँड लेंथ ही चेंज असल्यामुळे हाच DNA प्रोफाईलमध्ये की फॅक्टर असणार आहे. नाउ स्टेप्स ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. DNA फिंगरप्रिंटिंगच्या ज्या काही स्टेप्स आहेत ते बघूयात. फर्स्ट, आयसोलेशन ऑफ DNA. DNA मस्ट बी रिकवर्ड फ्रॉम सेल और टिश्यू ऑफ बॉडी. अगोदर हे समजून घ्या की DNA फिंगरप्रिंटिंग करण्या अगोदर कशासाठी एक्झॅक्टली हे करायचं की समजा फॉर एक्झाम्पल फॉरेन्सिक सायन्समध्ये असेल किंवा काही वेळा ह्याचा यूज अगोदर आपण समजून घेऊयात की DNA फिंगरप्रिंटिंग करण्याचं गरज काय. तर काही वेळा बायोलॉजिकल पॅरेंट्स आयडेंटिफाय करायचे असतील किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये काही केस असेल तिथे इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर तिथे DNA मॅच केला जातो. आता हा DNA मॅच करण्यासाठी एक्झॅक्टली ही प्रोसेस आहे DNA फिंगरप्रिंटिंगची आणि त्याच्या स्टेप्स आपण बघूयात. फर्स्ट, आयसोलेशन ऑफ DNA. DNA मस्ट बी रिकवर्ड फ्रॉम सेल और टिश्यू ऑफ बॉडी. आता हा जो DNA आहे तो काय केला जातो, रिकवर्ड केला जातो फ्रॉम सेल और टिश्यू ऑफ बॉडी. मग आता हे ब्लड, हेअर, स्किन, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊयात की एखादाचे क्राईम केस आहे एखादा आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे काही क्राईम प्लेस आहे तिथून एक जे काही एव्हिडन्सेस आहेत तर त्याच्यामध्ये एखादा हेअर किंवा स्किन किंवा जर ब्लड तिथून कलेक्ट केलं जातं. आता कलेक्ट केलं जातं म्हणजेच काय, तर हे टिश्यू तिथून रिकवर केले जातात. ओके, मग हे स्मॉल अमाऊंटमध्ये असतं अगदी. म्हणजे हे झालं आयसोलेशन ऑफ DNA. देन डायजेशन बाय रिस्ट्रिक्शन एन्झाईम. म्हणजे हा जो काही DNA मिळालाय मग तो ब्लडमधून असेल किंवा तिथं एखादा हेअर मिळाला असेल किंवा स्किनचा छोटासा पीस मिळाला असेल तर यामध्ये काय केलं जातं, डायजेशन बाय रिस्ट्रिक्शन एन्झाईम. हा द आयसोलेटेड DNA treated with restriction enzyme which cut DNA
into small fragments. ह्याच रिस्ट्रिक्शन एन्झाईमला मॉलिक्युलर सीझर असं म्हटलं जातं, कारण का तो डीएनए ला कट करतो. इथं बघूया, आता इथं सॅम्पल डीएनए आहे, म्हणजे हा आयसोलेटेड डीएनए आहे, आणि इथं काय रिस्ट्रिक्शन एन्झाईम, इथं सीझर आहे म्हणजे मॉलिक्युलर सीझर, पण इथं ऍक्च्युली हे एन्झाईम असतं रिस्ट्रिक्शन एन्झाईम. हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतं, तर ह्या डीएनए चे जे काय आहेत, हा जो डीएनए आहे ह्याला कट करतो स्मॉल फ्रॅगमेंट्स मध्ये. ओके, देन having variable lengths, this phenomenon called as restriction fragment length polymorphism. म्हणजे इथं रिस्ट्रिक्शन एन्झाईम का म्हटलं गेलंय, तर जिथं कट करायचंय तिथंच तो काय करतो, त्याच एरियामध्ये कट करतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, रिस्ट्रिक्शन एन्झाईम. देन जेल इलेक्ट्रोफोरेसिस, डीएनए सॅम्पल लोडेड फॉर अगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस अंडर इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स. देन हे जे काय फ्रॅगमेंट्स आहेत ते लोड केले जातात. हा आहे इलेक्ट्रोफोरेसिस, जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे, तर तिथं हे फ्रॅगमेंट्स लोड केले जातात. तिथं वेल्स असतात. ऍक्च्युली जेल इलेक्ट्रोफोरेसिस इतकं काही डिटेलमध्ये आत्ता नको, तर फक्त लक्षात ठेवा की तिथं अशा वेल्स असतात आणि ह्या वेलमध्ये हे फ्रॅगमेंट जे आहेत ते लोड केले जातात अंडर इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स. देन दिस डीएनए फ्रॅगमेंट्स आर निगेटिव्हली चार्ज. आपल्याला माहिती आहे की डीएनए निगेटिव्हली चार्ज आणि इट मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह पोल. देन मुवमेंट डिपेंड ऑन लेंथ ऑफ फ्रॅगमेंट. जी काय मुवमेंट आहे ती त्या लेंथ म्हणजे फ्रॅगमेंटच्या लेंथवर डिपेंड असणार आहे. अँड रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बँड्स, आणि त्यामुळे काय होतं, तिथं बँड्स फॉर्म होतात. देन डबल स्टँडर्ड डीएनए स्प्लिट्स इनटू सिंगल स्टँडर्ड डीएनए बाय अल्कली ट्रीटमेंट. त्यानंतर त्याच्यावर अल्कली ट्रीटमेंट झाल्यामुळे जो काही डबल स्टँडर्ड डीएनए आहे तो सिंगल स्टँडर्ड मध्ये स्प्लिट होतो. त्यानंतर असणार आहे सदर्न ब्लॉटिंग. जे सेपरेटेड डीएनए, म्हणजे आता डीएनए सेपरेट झालाय, जे काही सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट्स आहेत, म्हणजे डबल स्टँडर्ड मधून तो कसा झाला, सिंगल स्टँडर्ड झाला. ते सेपरेटेड डीएनए फ्रॅगमेंट्स ट्रान्सफर टू नायलॉन मेम्ब्रेन और नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर बाय प्लेसिंग इट ओव्हर जेल. हे जे काही डीएनए आहेत ते नायट्रोसेल्युलोज जे काय आहे, नायट्रोसेल्युलोज और नायलॉन मेम्ब्रेन किंवा नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन यावर ते प्लेस केले जातात. ओके, ओव्हर नाईट म्हणजे पूर्ण रात्रभर ते त्या फिल्टर पेपरवर प्लेस केले जातात. त्यानंतरची स्टेज असणार आहे सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब. नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड डीएनए इज प्रिपेअर्ड कॉल्ड डीएनए प्रोब ऑब्टेन फ्रॉम ऑर्गॅनिझम और प्रिपेअर्ड बाय कॉम्प्लिमेंटरी डीएनए प्रिपरेशन मेथड अँड लेबल्ड विथ रेडिओएक्टिव्ह आयसोटोप. आता हा जो डीएनए प्रोब आहे तो नोन सिक्वेन्स असणार आहे. ओके, नोन सिक्वेन्स, किंवा आता आपण म्हणत की मगाशी आपण म्हटलं की जे काय क्राईमचं जे काही स्पॉट आहे तिथून जे कलेक्ट केलेला डीएनए जो आता आपण काय केला, नायट्रोसेल्युलोजवर प्लेस केलेला आहे. आता एखादा कल्प्रित असेल, म्हणजे ज्याच्यावर आहे की असं संशय असेल की त्यानं तिथं क्राईम केलेला आहे, त्या ऑर्गॅनिझमचा जो काय डीएनए आहे तो तिथून काय केला जातो, कलेक्ट घेतला जातो. आणि हा कसा, तर ॲज अ डीएनए प्रोब. आता हा डीएनए कसा, नॉन सिक्वेन्स, याचा सिक्वेन्स माहीत असणार आहे. ओके, आणि इथं काय असेल तो इट लेबल्ड ॲज रेडिओएक्टिव्ह आयसोटोप. एकतर असा घेतला जातो किंवा काही वेळा तो कॉम्प्लिमेंटरी डीएनए प्रिपेअर केला जातो आणि हा लेबल्ड केला जातो विथ रेडिओएक्टिव्ह आयसोटोप. ओके, देन हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन, प्रोब डीएनए ॲडेड टू नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. जो काय नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे तर त्यावर ऑलरेडी जो एक डीएनए आहे म्हणजे सिंगल स्टँडर्ड आहे तिथं हा प्रोब डीएनए ॲड केला जातो. देन सिंगल स्टँडर्ड डीएनए प्रोब पेअर्स विथ कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स ऑफ होस्ट डीएनए. म्हणजे एक होस्ट डीएनए असणार आहे सिंगल स्टँडर्ड आणि त्यामध्ये जो काय प्रोब डीएनए तिथं ॲड केल्यानंतर तो काय करेल, पेअर करेल, कारण जर त्याला कॉम्प्लिमेंटरी असेल तर तो पेअर करणार. ओके, देन डीएनए हायब्रिड्स आर फॉर्म ऑन नायट्रोसेल्युलोज पेपर अँड रिमेनिंग डीएनए फ्रॅगमेंट्स वॉश्ड ऑफ. जे काही हायब्रिड तयार झालेले आहेत ते ॲज इट इज तिथे ठेवले जातात आणि बाकीचे जे काही डीएनए फ्रॅगमेंट्स आहेत ते वॉश ऑफ केले जातात, काढून टाकले जातात. देन आफ्टर दॅट देर इज नेक्स्ट स्टेप, फोटोग्राफी. आता फोटोग्राफी, नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर फोटोग्राफ्ड ऑन एक्सरे फिल्म
बाय ॲटोरेडिओग्राफी. आता ही सुद्धा एक टेक्निक आहे ॲटोरेडिओग्राफी. यामध्ये काय केलं जातं, द टेक्निक युझिंग एक्सरे फिल्म टू व्हिज्युअलाइज द मॉलिक्युल्स ऑर फ्रॅगमेंट्स ऑफ मॉलिक्युल्स विच रेडिओ लेबल्ड, म्हणजे जे काही रेडिओ लेबल्डचे फ्रॅगमेंट्स आहेत तर त्यांचे एक इमेज व्हिज्युअलाइज होतात ते एक्सरे फिल्मवर, आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, ॲटोरेडिओग्राफी. आणि हा जो सेल्युलोजचा फिल्टर पेपर आहे तो काय, त्याचा फोटोग्राफ हा एक्सरे फिल्मवर येतो. ओके, आणि त्यावरून काय केलं जातं, तर एक्झॅक्टली हा जो काही DNA आहे, हायब्रिड DNA, तो त्याचं ॲनालाइज केलं जातं. इथं ही जी काही फिल्म आहे नायट्रोसेल्युलोज फिल्म, ही हा असणार आहे ॲटोरेडिओग्राफी टेक्निकनं काय केलं जातं, तिथं बघितलं जातं की तो सिक्वेन्स चेंज होतो की नाही. आता ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. इन फॉरेन्सिक सायन्स द DNA फिंगरप्रिंटिंग यूज टू सॉल्व problems of rape and some complicated murder cases. Then DNA fingerprinting used to find out biological father or mother or both of child in case of disputed parentage. म्हणजे बायोलॉजिकल फादर किंवा मदर किंवा बोथ हे आयडेंटिफाय करण्यासाठी DNA फिंगरप्रिंटिंग ही टेक्निक यूज केली जाते. Then DNA fingerprinting also used in pedigree analysis in cats, dogs, horses and humans. पेडिग्री अनालिसिस आपण आय थिंक लास्ट चॅप्टरमध्ये बघितलंय की ह्याच्यामध्ये स्टडी ऑफ इनहेरिटेड जीन्स, जे काही जीन्स इनहेरिट झालेले आहेत त्यांचा स्टडी केला जातो पेडिग्री अनालिसिसमध्ये. इथं सुद्धा DNA फिंगरप्रिंटिंग युजफुल आहेत. हे झाले ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. सो इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड टेक केअर.